कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तोडफोड करून पुरावे नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी, पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी देशभरात स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। समस्त डॉक्टरांनी एक दिवस आपले व्यवसाय बंद ठेवले होते। कोलकातामध्ये 9 ऑगस्ट रोजी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय चेस्ट फिजिशियन महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। याबाबत रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी काळीफीत लावून मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला। रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना आरोपी विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करावी असा संताप यावेळी रोहा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक यांनी व्यक्त केला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलतर्फे स्थानिक नागरिकांना सुपर स्पेशालिटी डॉक्टरांकडून मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात आला होता। या रुग्णालयातील 12 उत्कृष्ट डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्य शिबिरात मोफत सल्ला दिला। या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ शेकडो लोकांनी घेतला असून हे साप्ताहिक रूपाने दर रविवारी सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत चालू राहणार असल्याचं हॉस्पिटल प्रशासनामार्फत सांगण्यात आलं। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेचे संबोधन व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलचे सीईओ रितेश बिजोरिया आणि स्ट्रॅटेजिक सल्लागार सुरेंद्र डांग यांनी केलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा होत असल्याचे समजताच पेण तालुक्यातील महिलांनी बँकेला घेराव घालत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी काही नेमक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर बाकी महिलांनी देखील चौकशी करायला सुरुवात केली, तर काहींनी अजूनही अर्ज भरलेला नसल्याने त्या महिलांची देखील धावाधाव झाल्याचं दिसत आहे। प्रायोगिक तत्वावर वैध अर्ज तपासून 2 महिन्यांचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। उरलेल्या महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे येणार असल्याचं समजतं। महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील काळीज आदिवासी वाडी येथे जाधव कुटुंबांच्या आजही 5 पिढ्या हयात आहेत। 5व्या पिढीला आजोबा पणजोबा नव्हे तर खापर पणजोबा यांच्यासोबत खेळायला मिळत आहे। काळीज आदिवासी वाडी येथील हे कुटुंब खालूबाजा व्यवसाय आणि मासेमारी करून उदरनिर्वाह करत असतं। यामध्ये खापर पणजोबा गंगाराम मल्हारी जाधव, पणजोबा दशरथ गंगाराम जाधव, आजोबा संजय उर्फ लाल्या दशरथ जाधव आणि वडील महेश संजय जाधव आणि मुलगा मोहोक्ष महेश जाधव यांचा सन्मान करण्यात आलाय। खरवली काळीज सरपंच चैतन्य महामुणकर यांनी स्वातंत्र्य दिनी या 5 पिढ्यांना सन्मानित केलं। येणाऱ्या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडीची सत्ता नक्की येईल। सर्वांना सोबत घेऊन जात असल्यामुळे आपल्याशी जोडला गेलेला कधी लांब जात नाही। म्हणूनच शिवसेनेच्या नोंदणी कार्डमुळे शिवसेनेची कौटुंबिक नातं तयार होतं असे उद्गार ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी काढले। नागोठणे शाखेच्या वतीनं शिवसेना सदस्य नोंदणीसाठी भगवा सप्ताहाचं आयोजन शिवगणेश सभागृहात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालं। शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला शिबिरस्थळी नेण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली होती। ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी पायल एंटरप्राइजेस यांच्या सहकार्यानं हे शिबिर समाज मंदिरात आयोजित केलं होतं। ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून रक्तगट तपासण्यात आला, तसंच त्यांना दंतकीट देण्यात आलं। हे शिबिर 2 दिवस आयोजित करण्यात आलं होतं। खालापूर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या मार्फत शासकीय सेवेत आणि महसूल पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। खालापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी अधिकारी यांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महसूल पंधरवडा सांगता समारंभ देखील संपन्न झाला। पेण तालुक्यातील कला केंद्रांवर गणेशाच्या मूर्तीला शेवटचा रंगकाम करताना कारागीर मग्न असल्याचं दिसून येत आहे। पेणमधून दरवर्षी 30 ते 40 हजार मूर्ती परदेशात जातात, तर संपूर्ण महाराष्ट्रात 30 लाखांहून अधिक मूर्ती वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवली जातात। पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक नामांकन मिळाल्याने व्यवसायाला आणखी चालना मिळाली आहे। पेणच्या गणेश मूर्तींची सुबक आखणीमुळे आणि जिवंतपणा आणणाऱ्या गणेश मूर्तींच्या कलेला जागतिक स्तरावर स्थान मिळाले। समुद्रमार्गे परदेशात जाणाऱ्या मूर्तींना विशेष पॅकेजकडे लक्ष दिलं जाते।
आमदार महेश बालदी मित्रमंडळ उरण, नगर परिषद आणि हौशी जलतरण संघटना उरण यांच्या संयुक्त विद्यमानं आमदार चषक 2024 या जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। ही स्पर्धा रायगड जिल्हा मर्यादित होती। स्पर्धेत 220 जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता। स्पर्धेचं उद्घाटन उरणचे माजी नगरसेवक धनंजय कडवे यांच्या उपस्थितीत झालं। यामध्ये पेणमधील जलतरणपटूंनी 29 पदकांची कमाई केली। पेणमधील चिराग भगत, पियुष पाटील, सिद्धार्थ पाटील, अथर्व लोधी, सोहम पाटील, स्मित पाटील, सचिन शिंगरूत, संकेत म्हात्रे, स्वराली म्हात्रे, पौर्णिमा पाटील, अक्षता धनावडे, आशिष सिंग यांनी पदकांची कमाई केली। कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरलेत। कामोठ्यात डॉक्टरांनी एकत्र येत पोलीस स्टेशन बाहेर निषेध नोंदवला। या प्रसंगी डॉक्टरांच्या वतीनं कामोठे पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं। म्हणजे मी म्हणत नाही की ॲज अ डॉक्टर माझ्यासाठी सुरक्षा करा। कितीतरी पोलीस महिला आहेत, कितीतरी शिक्षिका आहेत, अशा कितीतरी ठिकाणी महिलांना बाहेर पडावं लागतं, एका गावातून दुसऱ्या गावी जावं लागतं आणि कितीतरी महिला ह्या सेक्शुअल असॉल्टला बळी पडतात। आणि कितीतरी माझ्या मैत्रिणी आहेत, डॉक्टर जरी असल्या तरी त्यांच्याशी मी संवाद साधतो तर खूप महिलांना बळी पडावं लागतं, पण कोणी बोलू शकत नाही कारण त्यांच्यासध्या बोललं तरी त्यांच्या विरोधामध्ये लगेच लोक तयार होतात। या मुलींची चूक आहे, याच्यामध्ये स्त्रियांची चूक आहे। मला असं वाटतं की पालकांनी म्हणा किंवा समाजामध्ये अशा एवढी स्ट्रिक्ट रूल यायला पाहिजे। माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समिती शाखेच्या अंतर्गत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 5 खरवली विभाग यांच्या वतीनं रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचं 5वं पुष्पा याचं आयोजन केलं होतं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला धम्म उपदेश हा विषय धम्म उपदेशक रुपेश गमरे यांनी उपस्थित धम्म प्रवचनास बसलेल्या उपासक उपासिकेंना सांगितले। कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय। नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टरही या देशव्यापी संपात सामील झाले असून त्यांनी नियमित ओपीडी आणि किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित केल्यात। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करत या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील। मेडिकवर हॉस्पिटल्सच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आले असून यामध्ये डॉक्टर, वरिष्ठ व्यवस्थापन टीम तसंच कर्मचारी सहभागी झाले होते। रायगड जिल्हा परिषद शाळा वडखळ येथे रक्षाबंधन निमित्तानं लावलेल्या झाडांना राखी बांधून अनोखा उपक्रम राबवण्यात आला। त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं परिसरात कौतुक होत आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या वडवळ शाळेत नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात। तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून पाहिलं जातं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।